होय. आम्ही तुझे फोटो काढतो बघ. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर ही बडबडी मी तयार झालो आणि आज फिरायला जायचा प्लॅन होता. तर इथे पहिल्यांदा गेलो गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये. बिल्डिंगच्या शेजारीच आहे मंदिर. छान अशी इथे रांगोळी काढली होती. आज गजानन महाराजांचा प्रकट दिन होता. पहिल्यांदा दर्शन घेतलं महाराजांचं जाता जाता. गर्दी होती मंदिरामध्ये. आम्ही दुपारी गेलतो. पूजा आणि इथं सत्यनारायणची पूजा आणि होम झालेला होता त्यांचा सकाळीच. तर दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. तर इथे बघा आरोही, ती गाडीत बसली की तिला लगेच झोप लागते. कुठे का जायचं असं ना तिचं. तर इथे आम्ही आज गेलो होतो दुर्गा टेकडीला. तलावात तिथं खूप सारे मासे होते. खूप छान वाटत होतं बघायला, असं शांत वाटत होतं आणि वातावरण पण थंड होतं तिथलं. शेजारीच असं हायवे ते आहे, पण तिथं गेल्यावरती असं काही जाणवत नव्हतं की आपण बाबा इथं शहरामध्ये राहतोय म्हणून. इकडे बघा मासे आणि डक, पक्षी पण होता. कलर खूप छान होता त्या पक्ष्याचा. व्हिडिओमध्ये असा पूर्ण नाही आला तो. या दोघांची चालली इकडे मस्ती. चढायला खूप असं चढ होता तिथं वरती. पाय अक्षरशः दुखायला लागले. शेवटी तर असं वाटत होतं की वरती जाऊ का नको म्हणून. आलो एकदाचं वरती आम्ही इथं आणि मुलं लागले त्यांचं खेळायला. मुलांचं काही नाही, त्यांना काही एनर्जी एवढी असते त्यांच्यात की त्यांचे पाय बी काही दुखत नाहीत. तुम्ही कोणी जर दुर्गा टेकडीला गेला असाल तर माहीतच असेल तुम्हाला चढायला चढ केवढा आहे तिथं. तर इथं या दोघांचं खेळायचं चाललं होतं. जवळजवळ 2-3 तास आम्ही थांबलो होतो तिथे. दुपारी गेलो होतो. 5-5:30 वाजता निघलो तिथून. तरी पण या दोघांचं काही मन भरेना, तिथून यायला नकोच म्हणत होते. इथे बघा आरूची आणि तिच्या पप्पांची रेस चालली होती. तर परत गेलो देवीच्या मंदिरामध्ये. देवीचं दर्शन घेतलं. थोडा वेळ तिथं बसलो. तर इथे घरी आलो. 6:30-7 वाजले होते घरी यायला. चहा ते घेतला आणि परत स्वयंपाकाला लागले. कंटाळा तर आलेला, पण केला मग स्वयंपाक. सिंपलच केला होता. कढी आणि भाकरी बनवली होती. तर या सगळ्यांनी जेवायला. गरमागरम भाकरी आणि कढी. व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.